खांद्यावरती असणार आहे। सलामीचा शुभम सुरुवात करणार आहे, तर त्याला साथ देण्याचं काम करणार आहे तो प्रथमेश, आणि सलामीचा मारा मात्र या ठिकाणी केला जातोय तो सुभाष। जबरदस्त फटका, चेंडू हवेत आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय, मात्र झेल निश्चितपणे होणार नाहीये। वन बाउंड चेंडू सीमा पार। गोलंदाजी पत्र केली जाते ती मळणगावचा 12वा खेळाडू समालोचन कक्षाच्या दिशेने पाठवायचा आहे। मळणगावचा हा सलामीचा गोलंदाज गोलंदाजी करतोय। बॉलरने प्लीज गणेश गोलंदाजी करतोय। अतिशय सुरेख चेंडू आहे, ब्रॉकर मध्ये टाकतोय, चेंडूवरती बॅट फिरवली जाते। दरम्यान एकेरी धाव या उमेशच्या खात्यात। उमेश खेळतोय वैयक्तिक 5 या धावसंख्येवरती, तर प्रथम स्ट्राइक मिळते ते म्हणजेच सुभाष करिता। तोच सुभाष आता मात्र सामना करणार आहे तो या गणेशच्या चेंडूचा। या षटकातला पुढचा चेंडू गणेशचा पुढे सरसत्व भिरकावतोय, चेंडूवरती निश्चितपणे क्षेत्ररक्षक येतोय। साधा सोपा सर्कल मध्ये झेल होतो का ते पाहायचंय, आणि फलंदाज बाद। दर्जेदार अशा प्रकारचा चेंडू होता, दर्जेदार मात्र फटका नव्हता त्यामध्ये। किस देखने को आए हैं, लेकिन अब मैदान में देखेंगे तो बहुत ही बेहतरीन अंदाज के साथ गेंदबाजी करते हुए गणेश, जिन्होंने अभी अभी एक सफलता पाई। वही गणेश अब जिनका हौसला बढ़ता हुआ, हौसला होगा तो जरूर घोंसला बनेगा। घोंसला बनाने के लिए आपके साथ मेहनत करनी चाहिए, मेहनत करेंगे तो जरूर यहाँ पर आपको सफलता आएगी। सफलता कब मिलती है? चुनौती का जब आप सामना करते। अब ये चुनौती लेकर नए बल्लेबाज मैदान में आते हुए, नए बल्लेबाज बिराजिया। बिराज जी देखिए अच्छी गेंद, कोई जरूरत नहीं है। जब सीधे उंगली से घी निकलता है तो टेढ़ी टेढ़ी उंगली करने की क्या जरूरत है? आपको सीधे बल्ले से यहाँ पर रन मिलते हैं तो आप टेढ़ी क्यों कर रहे हैं? तो इसी तरह से गणेश अब यहाँ पर और एक गेंद बिंडी गेंद डालने में कामयाब पूरी तरह से। ये देखिए अच्छी गेंद है, जरूर यहाँ पर सीधी गेंद ट्रैवल होती हुई, वहां तो फिल्टर मौजूद है, लेकिन ये गेंद बाउंड्री लाइन के बाहर। ये तो चौका, 2 फिल्टरों के बीच जो हमला पूरी तरह से ईंट का जवाब पत्थर से देते हुए गणेश ने 1 विकेट पाया है। और तीसरे सब कुछ होगा, यूट्यूब लाइव है, सब कुछ आपके मन पर काबू रखना है। आपको पूरी तरह से ठंडे दिमाग से खेलना है। कैसे खेलना है? पहिल्या षटकाचा खेळ संपतोय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या होती ती 11, 1 गडी बाद 11। सलगर नाणेफेकीचा कौल जिंकला होता
आणि सलगरेने प्रथम नाणेफेकीच्या कौलानंतर एकूण 11 धावा जमा केल्यात। या सलगरमध्ये जर पाहिलं तर एक चांगल्या प्रकारचा फलंदाज गोलंदाज आहे मित्रांनो, त्याचे आपण काही गुण गाणार आहोत, मात्र तो मैदानात आल्यानंतर कारण खेळामध्ये जितकी कामगिरी केली त्याच पद्धतीने शैक्षणिक असेल सामाजिक असेल या सगळ्या भूमिका बजावणारा या सलगरी सुखामध्ये एक गुणवान अशा प्रकारचं व्यक्तिमत्व खेळताना आपण पाहणार आहोत। मात्र आज या ठिकाणी मैदानात सुरू असलेला सामना पाहतोय सलगर विरुद्ध मळणगाव या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना मात्र चेंडू सोपवले जाते मळणगावच्या एक हुकमी अशा प्रकारच्या जयच्या हातात। जय अतिशय सुरेख चेंडू आहे, मात्र जरूर चेंडू हवेत आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय आणि हा साधा सोपा झेल फलंदाज बाद। फलंदाज धनराज मैदानात येतोय तर स्ट्राईक एंडला असणार आहे तो फलंदाज उमेश, ज्याने या डाबाची सुरुवात केली होती, सलामीसाठी आला होता। तो एकूण चांगली फलंदाजी करतोय, मात्र एकूण 2 गडी बाद करण्यात या ठिकाणी हा संघ म्हणजेच सलगरचा प्रतिस्पर्धी संघ म्हणजेच मळणगाव यशस्वी ठरतोय। आता मात्र या चेंडूवरती चांगला प्रहार आहे, कोणत्याही प्रकारची या ठिकाणी चूक नाहीये। चेंडू मात्र निश्चितपणे सीमा पार होतोय का ते पाहायचंय। चेंडू सीमा पार, एक धाव। हो सर, एकच धाव मिळते। काही या ठिकाणी अडथळे आहेत त्यामुळे मला चेंडू दिसत नाहीये, त्यामुळे या चेंडूवरती निश्चितपणे एकेरी धाव घेतल्यानंतर आता मात्र धाव फलक पुढे सरसावतोय। धावसंख्या होती ती एकूण 12 अशी धावसंख्या होते। पहिले षटक संपले, दुसऱ्या षटकातला आपण खेळ पाहतोय। दुसऱ्या षटकातला मारा मात्र या ठिकाणी केला जातोय, तो म्हणजे जय कडून। तो जय पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू आहे, सुरेख फटका आहे, चेंडू मात्र निश्चितपणे सीमा पार होणार याच्यावरती लिहिलेला आहे देखणा अप्रतिम अशा प्रकारचा षटकार। आज कशा प्रकारची या ठिकाणी फलंदाजी करतो हे पाहणं गरजेचं आहे। पहिला चेंडू खेळला आणि पहिला चेंडू बरोबर बॅटच्या पट्ट्यात घेतलाय, भिरकावून दिलाय षटकाराकरिता आणि या षटकाराच्या पद्धतीने संघ पोहोचतोय दुसऱ्या षटकामध्ये एकूण 18 या धावसंख्येवरती। प्रथम फलंदाजी करताना या संघाची स्थिती आहे। सलगरेचा हा एक महत्वपूर्ण आणि एक गुणमान अशा प्रकारचा फलंदाज आहे, कौशल्यबद्ध अशा प्रकारची फलंदाजी करतो। मात्र राज या ठिकाणी थोडासा मागला ठरणार आहे, कारण एक षटका तुटल्यानंतर पुन्हा एकदा तो तशाच चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतो का ते पाहायचंय, की चांगल्या प्रकारचा फटका हा फलंदाज मारतो का ते पाहायचंय। आता मात्र छान चेंडू आहे, छान प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे, मात्र एकेरी धाव काय रोखू शकत नाहीये। आता दरम्यान ओव्हरथ्रो होतोय, चांगल्या प्रकारचं बॅकिंग आहे, त्यामुळे अतिरिक्त धाव मात्र जाणार नाहीये। एकेरी धाव मात्र याच धनराजच्या खात्यात जाते। धनराज नंतर मात्र स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज म्हणजेच जो सलामीसाठी आला होता तो म्हणजेच उमेश या ठिकाणी फलंदाजी करता सज्ज होतोय। राज मात्र आता या ठिकाणी गोलंदाजी करणार आहे। यानंतरचा सामना अतिशय सुरेख चेंडू आहे, सुरेख फटका आहे, मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक लंगांचा चेंडूवरती येईपर्यंत एकूण पाहायचं चेंडू सीमा पार। रेंदाळ पहा, छत्रपती उदयनराजे प्रतिष्ठान रेंदाळ विरुद्ध MCC मुराब रायबाग या दोन्ही संघांना विनंती करतोय 5 षटक संपल्यानंतर म्हणजेच मध्यंतराच्या दरम्यान आपण नाणेफेकी करता समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं आहे। आता मात्र हा चेंडू पहा चांगल्या पद्धतीने खेळतोय, त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होत आहे आणि जर आधीचा जर चेंडू पाहिला तर आधीच्या चेंडूवरतीच क्षेत्ररक्षक पर्यंत गेला होता, चेंडू मात्र पकडू शकत नाहीये, चेंडू सीमा पार होतोय आणि दरम्यान एकूण 2 षटकांचा खेळ संपतोय। धावसंख्या होती ती 24। प्रथम फलंदाजी करताना
सलगर संघाची. खेळ थांबलाय, मीही थांबतो, डीजेला बोलवतो. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं आम्ही अत्यंत मनापासून स्वागत करतोय विश्वजित चषक 2021 मध्ये. ही आपल्याला परभणी प्राप्त करून दिली आहे विश्वजित युवा फाउंडेशन कवठे महाकाळ यांनी आयोजित केलेल्या भव्य दिव्य ओराम क्रिकेट स्पर्धेतला हा महत्वपूर्ण अशा प्रकारचा सामना पाहतोय. जो सामना होतोय संघर्ष स्पोर्ट्स क्लब सलगरे विरुद्ध मळणगाव अशा प्रकारचा सामना. MCC मळणगाव प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय तो संघर्ष स्पोर्ट्स क्लब सलगरे. सलगरेचे पहा एकूण 2 गडी बाद झाले, धावसंख्या झाले ते 24. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तिसरे षटक मात्र टाकले जाणार आहे ते MCC मळणगावच्या याच राहुल करून. राहुल पाहूया कशा पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी करतो. पुढचा चेंडू आहे पहा, चेंडूवरती जबरदस्त प्रहार आहे. एक जबरदस्त सुरेख अशा प्रकारचा फटका, जबरदस्त अशा प्रकारचा हा चौकार. एक खेळ केली. त्यानंतर मात्र पहा जबरदस्त प्रहार करतोय, तडकडी निश्चितपणे क्षेत्ररक्षक येतोय आणि फलंदाज पाहायचाय बाद होतोय. चांगल्या प्रकारचा फटका होता, फटका म्हणता येणार नाही, मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी होती. फलंदाज या उमेशची खेळी या ठिकाणी संपुष्टात येतोय. उमेशच्या स्वरूपात जबरदस्त अशा प्रकारची ही खेळी संपुष्टात आल्यानंतर मात्र नवा फलंदाज पाहूया कशा पद्धतीने येतोय. थेट प्रक्षेपण मात्र आपल्याला पाहायचंय tenniscricket.in याच्यावरती आपण पाहू शकता. ही स्पर्धा जगाच्या पाठीवरती नेण्याचा प्रयत्न केला जातोय विश्वजित युथ फाउंडेशन कवठे महाकाळ यांच्या वतीने. ही स्पर्धा आपल्या समोर साकारली जाते. पहा या ठिकाणी आकार घेतला जातोय कारण आधाराचा हात आहे तो जितेंद्र भैया, त्याचबरोबर विश्वजित भैया कदम या दोन्ही मातब्बर मंडळींचा हात या तरुण मंडळींच्या खांद्यावरती आहे. मात्र या ठिकाणी चेंडू सुपवला गेलाय तो तिसऱ्या षटकातला मारा करण्याकरिता याच गोलंदाजाकडे. तो गोलंदाज गोलंदाजी करतोय. एक गडी बाद केल्यानंतर पुढचा चेंडू मात्र हलकासा तटावतो. चेंडू निश्चितपणे सीमा पार होणार यात काही शंका नाहीये. कारण पहा बॅट आणि चेंडू पहा कशा प्रकारे फिरवलेले आहेत. चांगल्या प्रकारचा म्हणजे मी मगाशी म्हणालो की पवित्र रिश्ता, या पवित्र रिश्त्यामध्ये तो या ठिकाणी माहीर ठरतो. एक चेंडू सीमा पार करण्यात म्हणजे चौकार ठटवण्यात कोणत्याही प्रकारची पहा ताकद लावली नाहीये. फक्त चेंडू पाहिला होता, शेवटच्या क्षणाला या चेंडूला दिशा दिली, बॅट फिरवली आणि चेंडू थेट सीमा पार केलाय. चौकारानंतर धावसंख्या होती ती एकूण 32 अशी धावसंख्या होती. तिसरं षटक अजूनही निर्णायक महत्वपूर्ण अशा प्रकारचं मैदानात आपण पाहतोय. पुन्हा या ठिकाणी पाहायचं एकेरी धाव. ही एकेरी धाव फार महत्वाची असणार आहे कारण तिसरं षटक आहे. एकूण 4 षटकांचा सामना आहे आणि 4 षटकांपैकी तिसऱ्या षटकातला मारा मात्र MCC मळणगावचा हा गोलंदाज चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र अधूनमधून त्याच्यावरती चौकार ठोठावले जात आहेत. तेही पहा एक चांगल्या प्रकारची बुद्धिमानी म्हणजेच हुशारीने फटके मारले जात आहेत. आता मात्र पुढे सरसवतोय चेंडू, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये पकडतोय. धाव घेण्याचा प्रश्न उरत नाही आहे. एक चेंडू निर्धाव काढण्यात पहा निर्णायक तिसऱ्या षटकामध्ये निर्धाव चेंडू टाकला जातोय या गोलंदाजाकडून. तोच गोलंदाज पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करणार आहे आणि त्याचा सामना मात्र करणार आहे तो फलंदाज सदांशू. पाहूया कशा पद्धतीने या ठिकाणी पुढच्या चेंडूचा सामना करतो. अतिशय सुरेख चेंडू, सुरेख फटका अलॉंग द कार्पेट करतोय आणि चेंडूवरती मात्र चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होतंय. मात्र 2 धावा काही रोखू शकत नाही आहेत आणि या 2 धाबांनिशी संघ पोहोचतोय एकूण 35 या धावसंख्येवरती.
दरम्यान या ठिकाणी षटक देखील संपते. 3 षटकांचा खेळ संपते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 अशी धावसंख्या होते आणि एकूण गडी बाद होत आहेत ते 3 गडी बाद 35. छोटीशी विश्रांती घेतो आणि आपण थेट पडूयात माझे सहकारी डीसी ऑपरेटर यांच्याकडे. अभिजितच्या हातात दिले जाते. विश्वास त्याच्याप्रती या ठिकाणी टाकला जातोय. तोच अभिजितचा मात्र सामना करावा लागणार आहे. तो पहा रिबन स्वीप मारण्याचा प्रयत्न मात्र यष्टीरक्षक चकतोय. चांगल्या प्रकारची फेक करू शकत नाहीये. तोपर्यंत मात्र एकेरी धाव पहा. एक चांगला चेंडू होता. या चेंडूवरती प्रहार करायचा होता रिबन स्वीपच्या स्वरूपात. मात्र यष्टीरक्षकाच्या देखील हातात चेंडू सापडत नाहीये. त्यामुळे ही एकेरी धाव मिळते आणि या एकेरी धावेने मात्र संघ पोहोचतोय एकूण 36 या धावसंख्येवरती. शेवटचं षटक चालू आहे. 4 षटकांचा सामना आहे. आता मात्र पुढे सरसावतोय. फुलटॉस चेंडू आहे. स्क्वेअर लेग 55च्या बाजूने चेंडू जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि हा एक चांगला फटका होता. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, चांगल्या प्रकारची फेक होते आणि सुंदर अशा प्रकारचं आपण क्रिकेट पाहतोय. सुंदर अशा प्रकारची स्पर्धा पाहतोय. कवठे महाकाळमध्ये एक सर्वात मोठी आणि मानाची स्पर्धा आयोजित करण्याचा बहुमान मात्र विश्वजित युवा फाउंडेशन कवठे महाकाळ यांना जातोय. कारण त्यांनी हे आयोजित केलंय. विश्वजित चषक 2021 त्याचं निमित्त आहे. त्याचं निमित्त आहे आपल्या लाडक्या दादांचा म्हणजेच विश्वजित दादांचा वाढदिवस. आणि हा निश्चितपणे मैदानात एक चौकार जातोय. चौकाराच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलक पहा पुढे सरसावते, उंचावतंय आणि धावसंख्या होते ती 41. 4 षटकं असणार आहेत. 4 षटकांच्या निर्धारित खेळामध्ये जास्तीत जास्त आता मात्र हा चेंडू निश्चितच हवेत आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पहा चेंडू पर्यंत येत नाहीये. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होतंय. काही टप्प्यानंतर चेंडू पकडला जातोय. पण दूरवर क्षेत्ररक्षक होता म्हणजेच खोलवर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण होतं आणि खोलवर लावलेल्या क्षेत्ररक्षणामुळेच हा झेल काही पकडू शकत नाहीये. चांगल्या प्रकारचा फटका, चांगल्या प्रकारचं या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. आणि दरम्यान पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतो तो गोलंदाज अभिराज. अभि मात्र या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतोय. चांगला फटका आहे. लंगॉन वरती क्षेत्ररक्षक या चेंडूवरती येतोय. तोपर्यंत मात्र ही एकेरी धाव निश्चितपणे असणार आहे. कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी धोका होत नाहीये. धावफलक पुन्हा पुन्हा पुढे सरसावताना आपण पाहतोय. अभिराज अभि ज्याला मी लाडाने म्हणतो अशा प्रकारचा हा अभि. त्याच्या चेंडूवरती मात्र निश्चितपणे चांगला प्रहार आहे. चेंडू जरूर हवेत आहे. चेंडू निश्चितपणे सीमा पार. जबरदस्त अप्रतिम दर्जेदार डोळ्यांचं पारणं फेडणारा हा षटकार. हा सलगरचा संघ पोहोचतोय. संघर्ष स्पोर्ट्स क्लब सलगर पोहोचतोय 50 या धावसंख्येवरती. एकूण गडी बाद झाले ते 3 गडी बाद 50. 4 षटकांच्या समाप्तीनंतर विजयासाठी एकूण 51 धावांची गरज असणार आहे प्रतिस्पर्धी संघाला म्हणजेच MCC मळणगाव या संघाला. मळणगाव संघ आपण सलामीवीर पाठवायचं आहे. त्याचबरोबर सलगर संघ आपण आपले जे या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे ते क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. यानंतरचा सामना छत्रपती उदयनराजे प्रतिष्ठान रेंदाळ विरुद्ध MCC मोरब रायबाग या दोन्ही संघांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीच्या कौलाकरिता यायचं आहे. पहा नाणेफेकीच्या कक्षामध्ये नाणेफेकीच्या कौलाकरिता यायचं आहे. छत्रपती उदयनराजे प्रतिष्ठान रेंदाळ विरुद्ध MCC मोरब रायबाग या ठिकाणी डिझेल आता संधी मिळणार आहे. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर मात्र आपण या टॉस बॉक्स कडे जाणार आहोत. दोन्ही संघ लगेचच टॉस बॉक्स कडे येतील.
समालोचन कक्षाच्या दिशेने जे आमच्या बाजूला नाणेफेकीचा कक्ष आहे या कक्षाच्या दिशेने यायचं आहे। त्यानंतर आजच्या दिवसाचा पुढचा सामना असणार आहे प्रशांतला घ्यायचं याच्यानंतर या सामन्यानंतर उदयनराजे प्रतिष्ठान रेंदाळ, छत्रपती उदयनराजे प्रतिष्ठान रेंदाळ, त्याचबरोबर MCC मोरब रायबाग आपण नाणेफेकीच्या कक्षाकरिता समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं आहे। त्याचबरोबर नुकताच ज्यांनी फलंदाजी केली अशा प्रकारचा संघर्ष स्पोर्ट्स क्लब सलगरे मिरजचा संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षण लगेच सजवून घेईल, तर फलंदाजी करिता मळणगाव आपले सलामीवीर मैदानात पाठवेल। तर नाणेफेकीच्या कौलाकरिता आपण नाणेफेक कक्षाकडे जातोय, म्हणजे छत्रपती उदयनराजे प्रतिष्ठान रेंदाळ विरुद्ध MCC मोरब अशा प्रकारचा हा सामना यानंतरच्या सामन्यानंतरचा असणार आहे। त्याची नाणेफेक या नाणेफेक कक्षामध्ये केली जाते। सलामीचं सलामीवीर मैदानात आलेलं आहे, सलामीचे गोलंदाज या ठिकाणी सज्ज असणार आहेत। सलामीवीर म्हणून मैदानात येताना आपण पाहतोय तो म्हणजेच गणेश आणि राहुल, तर त्याला रोखण्याची जबाबदारी असणार आहे ती उमेशच्या खात्यावरती। एकूण 51 धावांचा पाठलाग करायचे, 4 षटकं आहेत आणि 4 षटकातला महत्वपूर्ण अशा प्रकारच्या गोलंदाजीचा जो भाग आहे तो पहिल्या षटकातील हा भाग मात्र उमेश या ठिकाणी सांभाळतोय। गोलंदाजीची धुरा मात्र त्याच्या खांद्यावरती सोपवली जाते। पहिला चेंडू आहे, इनिंगची सुरुवात होते, पहिला चेंडू खेळण्याची जबाबदारी असणार आहे ती गणेशची। गणेश पाहूया या पहिल्या चेंडूचा कशा पद्धतीने फलंदाज बाद, फलंदाज बाद। कोण आहे, नॉन स्ट्राईकला कोण आहे असं विचारूनच लिहायचं नाव। अमोल, अमोल नॉन स्ट्राइकेडला, तर जो फलंदाज बाद झाला तो मात्र राहुल बाद होतोय। राहुलला कोणत्याही प्रकारची धावेची चाहूल लागत नाहीये, म्हणजेच तो शून्यवरती बाद होतोय। नवा फलंदाज अमोल नॉन स्ट्राइकेड वरती। पहा पहिल्या चेंडूवरती पहिला गडी बाद करण्याची कमाल या गोलंदाजाने केली आहे। आता मात्र संघर्ष स्पोर्ट्स क्लब करिता हा एक चांगल्या प्रकारचा संकेत असणार आहे, ते मळणगाव करता ही डोकेदुखी असणार आहे। स्ट्राइकेडला गणेश, गणेश मात्र पाहूया जो सलामीसाठी आला होता या षटकातला, म्हणजे पहिल्या षटकातला दुसरा चेंडू तटवतोय, कोणत्याही प्रकारची चूक घेत नाहीये, त्याला माहित आहे धोकापत करत नाहीये, कारण त्याला माहित आहे जर हवेत चेंडू खेळला तर निश्चितपणे क्षेत्ररक्षक तिथे जाईल आणि झेल पकडेल। या सगळ्या गोष्टींचा विचार करून तो चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय, कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता एकेरी धाव घेतोय आणि आपलं आणि संघाचं खातं उघडतोय। दरम्यान धावसंख्या होते ती 1 गडी बाद 51 धावांचा पाठलाग करताना पहिलं षटक निर्णायक महत्वपूर्ण सुरू। अतिशय सुरेख चेंडू, आता मात्र पहा यष्टीरक्षकाच्या विरुद्ध यष्टीरक्षक देखील भेटतोय, चेंडू निश्चितपणे सीमा पार, सीमा पार, जबरदस्त अशा प्रकारचा चौकार। पहा एक जलद गतीने अशा प्रकारची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला होता, यष्टीरक्षकाच्या हातातून हा चेंडू थेट निसटून जातोय आणि सीमा पार होतोय। चौकारानंतर एकूण धावसंख्या होती ती 1 गडी बाद 51 धावांचा पाठलाग करताना पुन्हा या ठिकाणी गोलंदाजी मार्गवरती सज्ज होते तो गोलंदाज उमेश। उमेशची ही गोलंदाजी असणार आहे ती सलगरच्या वतीने, सलगरचा एक गुणवान अशा प्रकारचा गोलंदाज। सुरेख फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र एकेरी धाव रोखू शकत नाहीये। या एकेरी धावेने पुन्हा एकदा पहा धावा आकार घेत आहेत आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करण्याचा जो मार्ग आहे तो निश्चितपणे चुकळला जातोय आणि हे चुकळल्याचं काम गणेश आणि त्याचा साथीदार म्हणजेच नवा आलेला अमोल। अमोलला मात्र या इनिंग मधला पहिला चेंडू खेळण्याची संधी मिळते त्याच्या खेळीतला, मात्र पुढचा चेंडू
अतिशय सुरेख चेंडू आहे, खराब फटका आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक साधा सोपा झेल, फलंदाज बाद. छत्रपती उदयनराजे प्रतिष्ठान रेंदाळ, आपण आपला प्रतिस्पर्धी या ठिकाणी दाखल झालेला आहे. आपण त्वरित समालोचन कक्षामध्ये नाणेफेक करता यायचं आहे. रेंदाळचा संघ संघनायक, आपण नाणेफेक कक्षाकडे यायचं आहे. दोन गडी बाद होत आहेत. उमेश मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना आपण बघतोय, कारण तो एक जबरदस्त अशा प्रकारची गोलंदाजी करतो. MCC नाही, सलगरचं नाव काय आहे? संघर्ष सलगरचा एक संघर्षमय अशा प्रकारची गोलंदाजी करणारा हा उमेश या ठिकाणी यशस्वी ठरतोय. नवा फलंदाज या ठिकाणी मैदानात जातोय. नॉन स्ट्राइक एंडवरती अजय या ठिकाणी जाताना आपण पाहतोय. तुम्हाला वाटतंय स्ट्राइक एंडला जाणार आहे. पुढे एक छान चेंडू आहे, एक जबरदस्त अशा प्रकारचा चेंडू म्हणता येणार नाही, कारण पंच आमच्या दिशेने बळतायत आणि स्वेर धाब्याची कूड करतायत. कारण हा थोडासा चेंडू पहा, एक छान लेंथ होती, मात्र थोडासा त्याला दिशा मिळते, दिशा मिळालेली तो बाहेर जातोय. पंच मात्र त्याला स्वेर असल्याची खूड करतायत. पहा, उमेशने या षटकामध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्याचा निश्चितपणे निर्धार केलाय आणि या निर्धारात तो यशस्वी होणार का, मात्र त्याचा चेंडू टाकल्यानंतरच या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. तोच उमेश पुन्हा एकदा. अतिशय सुरेख चेंडू आहे, मात्र या ठिकाणी दाद मागितली जाते, प्रतिसाद दिला जात नाही. या दरम्यान षटक देखील संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 51 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या होती ती सलगर संघाच्या प्रतिस्पर्धी संघाची म्हणजेच MCC मळणगावची धावसंख्या 6. 2 गडी बाद. या ठिकाणी छोटासा ब्रेक घ्यायचे, विश्रांती घ्यायचे. विश्रांतीनंतर आम्ही पुन्हा या ठिकाणी सज्ज होतोय. कम ऑन डीजे. गाना तो अच्छा बचा है, लेकिन अब बल्लेबाजी अच्छी करने की जिम्मेदार रहेगी इस गणेश के कंधों पर. वही गणेश को रोकने के लिए तैयार रहेगा धीरज पिराजी. ये नए बल्लेबाज, नए गेंदबाज रहेंगे, लेकिन उनके सामने बल्लेबाजी करने के लिए गणेश तैयार. अगली गेंद, यानी इस ओवर की पहली गेंद रहेगी इस पिराज की. अब ये देखिए, जरूर उठा कर खेला है, वहां तो फील्डर कोई मौजूद नहीं है. सीधी गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई, सीधी गेंद बाउंड्री लाइन के बाहर. ये तो लगा चौका. गेंद टिप्पा खाने के बाद ऊपर आई थी. इस गेंद को देखा था, आखिरी वक्त बल्ला घुमाया और फील्डर के ऊपर से गेंद सीधी गेंद बाउंड्री लाइन के बाहर. फिर एक बार पिराजी, ये देखिए उठाकर जरूर खेलने की कोशिश की थी, लेकिन बाल यहां पर बचते हुए सीधी गेंद विकेट कीपर के दस्तान में. छत्रपती उदयनराजे रेंदाळ, आपण त्वरित आपला निर्णय कळवायचा. त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय नाणेफेकीच्या कौलानंतर. सुरेख चेंडू, सुरेख फटका. या चेंडूवरती निश्चितपणे पाहायचं चेंडू सीमा पार होतो का काय, आणि चेंडू सीमा पार. षटकार. जे बरोबर साइड स्क्रीनच्या इथे प्रेक्षक आहेत, प्रवेशद्वाराजवळ जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे, आपण या बाजूला थांबायचं आहे. इकडे भरपूर जागा आहे. समोरची जी स्क्रीन आहे
आवाज माझ्यापर्यंत येतोय? आपण दर्दी आहात म्हणून गर्दी केलेली आहे, आम्हाला माहित आहेत आपण सुज्ञ आहात, सुजाण आहात, म्हणून आम्ही ही स्पर्धा या ठिकाणी साकारतोय. पहा इथे मात्र चेंडू स्वेर जातोय, स्वेरने मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती एकूण 17. दुसरं षटक चालू आहे. 51 धावांचा मात्र पाठलाग करावा लागणार आहे तो सलगरच्या प्रतिस्पर्धी संघाला, म्हणजेच MCC मळणगाव या संघाला. मळणगाव संघाचा गोलंदाज स्ट्रेट ड्राईव्हच्या पट्ट्यामध्ये बरोबर गोलंदाजाच्या पाठीमागे जी स्क्रीन आहे त्या स्क्रीनच्या इथे काही प्रेक्षक दिसत आहेत. त्यांनी आपल्याकरिता सभा मंडप आहे, त्या सभा मंडपात जायचं आहे. बाली हे प्रेक्षक आम्हाला या ठिकाणून दिसत आहेत. बाली, सचिन दास बाली हे प्रेक्षक आहेत. या ठिकाणी चांगला फटका आहे. फलंदाज बाद. जे स्क्रीन समोर प्रेक्षक आहेत, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. स्क्रीन समोरचे जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे, प्लीज डिस्टर्ब होता कामा नये. आपल्याकरिता विशेष असं कक्ष आहे, आपण प्रेक्षक ग्रहामध्ये जायचं आहे आणि तिथूनच आपण या स्पर्धेचा आस्वाद घ्यायचा आहे. धन्यवाद, थँक्यू. आपण या ठिकाणी माझ्या आवाजानंतर तिथून जागा सोडल्याबद्दल. मात्र नवीन फलंदाज ज्याचं नाव आहे जनमेन जैन असं नाव आहे, पण त्याला मी लाडाने जैन जय म्हणतो, अशा प्रकारचा जय. सुरेख चेंडू, सुरेख फटका. चेंडूवरती मात्र क्षेत्ररक्षक कशा प्रकारची प्रेक्षकांची भूमिका बजावतोय, कोणत्याही प्रकारची संधी देत नाहीये, भिरकावून देतोय. एक जबरदस्त अप्रतिम देखणा अशा प्रकारचा फटका मारतोय. आणि दरम्यान या ठिकाणी हे षटक देखील संपत आहे आणि एकूण 2 षटकांचा खेळ संपतो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात 23 अशी धावसंख्या होते. 51 धावांचा पाठलाग करताना इथून पहा 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडूंमध्ये किती धावांची गरज आहे हे देखील आम्ही सांगणार आहोत. तत्पूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. जाते तो प्रशांत कुंभार यांच्या हातामध्ये. प्रशांत कुंभार सर यांना खरं तर यांची तारीफ करावी लागेल, ज्यांची एकूण 32 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. अशा प्रकारचे प्रशांत सर आहेत, सलगर गावचे सुपुत्र आहेत आणि ज्यांनी अनेक अशा प्रकारच्या मोठ्या मोठ्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. अशा प्रकारचा एक गुणवान अशा प्रकारचा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करणार आहे. 12 चेंडू 28 धावांची गरज असताना मात्र चेंडू त्यांच्या हातात सोपवला जातोय, कारण त्यांच्याकडे असणारा अनुभव, गेली 22 वर्ष या ठिकाणी ते मैदानात खेळतात. 23व्या वर्षामध्ये त्यांचं पदार्पण आहे. जर तेंडुलकरचा विचार केला तर तेंडुलकर एकूण 24 वर्ष खेळला आणि 24 वर्षापैकी हे त्याचं संपूर्ण जे जगविख्यात अशा प्रकारचं रेकॉर्ड, जगविख्यात अशा प्रकारची त्याची कीर्ती आपण पाहिली. मात्र सलगर सर या ठिकाणी, सलगरच्या वतीने हे प्रशांत सर या ठिकाणी गोलंदाजी करत आहेत. आता मात्र चेंडू आहे, मात्र या चेंडूवरती निश्चितपणे चांगला प्रहार आहे. त्याकडे क्षेत्ररक्षक आणि चांगलं क्षेत्ररक्षण. एकेरी धाव, पहिला चेंडू होता. प्रशांत सरांबद्दल आणखी काही माहिती येणार आहे, कारण प्रशांत सरांनी एकूण या आपल्या 22 वर्षाच्या प्रवासात साधारणतः जवळजवळ 40 ते 50 स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे आणि 1995-96च्या दरम्यान क्रिकेटमध्ये त्यांनी पाऊल ठेवलं होतं. 95-96 नंतर आज ताकद ते हे या ठिकाणी खेळताना आपण पाहतोय. अशा प्रकारच्या एक गुणवान आणि कीर्तिमान अशा प्रकारच्या खेळाडूकडून गोलंदाजी केली जाते. गोलंदाजी मार्गवरती आपण त्यांना पाहतोय सलगरच्या वतीने. तोच सलगरचा हा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करतोय. या षटकातला
हा चेंडू मात्र अतिशय सुरेखरित्या भिरकावला जातोय मिडविकेट पट्ट्यात चेंडूवरती क्षेत्ररक्षक येते तोपर्यंत मात्र ही एकेरी धावेनेच मात्र समाधान निभावं लागणार आहे. समाधान मात्र मानावं लागणार आहे. ते या फलंदाजाला 51 धावांचा पाठलाग करायचंय. हे तिसरं षटक आहे. 4 षटकांचा सामना आहे. एकूण 3 गडी बाद होत आहेत आणि धावसंख्या होते ती 25 अशी धावसंख्या होते. प्रशांत कुंभार सर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती सज्ज असणार आहेत. पहा एकूण शिक्षकाची भूमिका बजावताना आज मात्र गोलंदाजीची भूमिका बजावताना एक त्यांना या चेंडूवरती प्रहार केला जातोय. चेंडू निश्चितपणे 9चा देखील इशारा येतोय आणि चेंडू बहुधा पंच हा चौकार देखील घोषित करतायत आणि 9चा देखील इशारा येतोय. याचाच अर्थ या 5 धावा असणार आहेत. मला वाटतं आपण जे टॉनिक म्हणतो हे टॉनिक असतं आणि अशा प्रकारच्या 9च्या चेंडूवरती जबरदस्त अशा प्रकारचा प्रहार प्रशांत कुंभार सरांकडून एक ही चूक झाली. त्याचं प्रत्यंतर एकूण 5 धावा. 9 चेंडू गेला. एक अतिरिक्त धावा असणार आहे. एक अतिरिक्त चेंडू असणार आहे. अतिशय सुरेख चेंडू पहा कमबॅक केले जात आहे. पहा वेलकम बॅक म्हणावं लागेल कारण कुंभार सरांच्या 9 चेंडूवरती एक जबरदस्त असा चौकार ठोठावला होता. त्यानंतर मात्र ही एक चांगल्या प्रकारची चेंडू टाकण्याची जी गती होती ती गती आपल्याला पाहायला मिळालं. गती परिवर्तन केलं त्याच कुंभार सरांकडून. आता मात्र या चेंडूला बॅटच्या पट्ट्यात घेता येत नाहीये. एकेरी धाव तर पूर्ण केली आहे. पहा पहिली धाव अत्यंत जलद गतीने घेतली. दुसरी धाव देखील सहजपणे पूर्ण होते. हा दबाव टाकला जातोय क्षेत्ररक्षकांवरती कारण जलद गतीने पहिली धाव घेतल्यानंतर क्षेत्ररक्षक देखील तितक्याच जलद गतीने चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतो. दुसरी धाव रोखण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यामध्ये या घाईमध्ये चूक होण्याची शक्यता असते. या सगळ्या शक्यतांची गणित बांधत हे या ठिकाणी फलंदाजी करताना आपण पाहतोय. तशा प्रकारचा दबाव टाकताना पाहतोय. मात्र एकूण प्रशांत कुंभार सरांना आपण पाहतोय तेच प्रशांत कुंभार या ठिकाणी गोलंदाजी करणार आहेत. ते फलंदाज स्थिरावलेला फलंदाज म्हणजेच जय आणि त्याला नॉनस्ट्राइकला साथ देणारा अजय. अतिशय सुरेख चेंडू आहे. मात्र या चेंडूवरती ही एकेरी धाव असणार आहे. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण हे चांगलं षटक आहे. चांगल्या षटकातला आपण खेळ पाहतोय. एकूण या व्यक्तिमत्वाचा मी पुन्हा आपल्याला उल्लेख करून दाखवतोय कारण या व्यक्तिमत्वाने शैक्षणिक काम केलं त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रात काम केलंय त्याचबरोबर वैज्ञानिक क्षेत्रात देखील काम केलेलं आहे. विज्ञानाकरिता देणगी आहे. त्यांनी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये आपली मॉडेल्स असतात म्हणजे ज्या प्रतिकृती असतात त्या देखील दाखल केलेल्या आहेत. अशा प्रकारचा हा गोलंदाज मैदानात गोलंदाजी करताना मात्र त्याच्या चेंडूवरती प्रहार केला जातोय. चेंडू सीमा पार बॅटच्या पट्ट्यात होता. पुढे सरसावतोय. चेंडूला भिरकावून देतोय. षटकाराकरिता धावसंख्या होते ती 39. थँक यू. आखिरी ओवर यहाँ पर शेष है. 6 गेंदें और 12 रन की जरूरत. आखिरी गेंद पर अजय ने एक छक्का लगाया कुंभार सर की गेंद पर और बहुत ही अच्छी तरह से इस गेंद को पार कर दिया था. और पार करने के बाद अब देखेंगे गेंदबाजी करने की जिम्मेदारी रहेगी आखिरी ओवर की सुभाष के कंधों पर. सुभाष देखते किस तरह की गेंदबाजी करते. सलगर की तरफ से ये गेंदबाजी करने के लिए तैयार है लेकिन सामने खेलने के लिए तैयार है एमसीसी मलनगांव की तरफ से. एक तरफ अजय है तो दूसरी तरफ जय है. अजय और ये जय की जोड़ी अब मैदान में खेलने के लिए तैयार है. 6 गेंदें 12 रन की जरूरत. अब ये आज का दिन बहुत ही बेहतरीन दिन है. इसके बाद होने वाला मैच है उदयनराजे छत्रपति उदयनराजे प्रतिष्ठान रिंदाल वर्सेस एमसीसी मोरब रायबाग. पहले बल्लेबाजी करने का मौका मिलेगा रायबाग के लिए. टॉस जीतकर यहाँ पर फील्डिंग करने का निर्णय छत्रपति उदयनराजे प्रतिष्ठान रिंदाल ने लिया है. तो अब यहाँ पर 6 गेंदें हैं और जीतने के लिए सिर्फ 12 रनों की जरूरत है.
खेलने की जिम्मेदारी रहेगी बल्लेबाज जय के कंधों पर। वही जय देखते हैं, ये पहली गेंद है। ये देखिए जरूर खराब गेंद थी, इस गेंद को मोड़ कर पार कर दिया है। तो इसी गेंद पर चौका आया। चौका आने के बाद जरूर यहां पर हौसला बढ़ता हुआ, हौसला बढ़ने के बाद अब हम सीधे चलते हैं डीजे की ओर। कुल मिलाकर रन संख्या 43 रन। अभी भी यहां से जीतने के लिए 5 गेंदे और 8 रनों की जरूरत है। 5 गेंदे 8 रन। अब जब ओवर शुरू हुआ था तब 6 गेंदे 12 रनों की जरूरत थी, अब चौका आया है। तो इसी तरह से अब यहां पर ज्यादा कोशिश करनी पड़ेगी। जीत की सुगंध जो ज्यादा अच्छा काम करेगा उसी को ही आएगी। तो मेहनत करने वालों की यहाँ पर जीत होगी। जीतने के लिए ये मेहनत करनी पड़ेगी। आप जब मेहनत करेंगे, पसीना यहाँ पर बहाएंगे तो जरूर यहाँ पर आपको यहाँ पर जीत मिल सकती है। 5 गेंदे और जीतने के लिए सिर्फ 8 रन की जरूरत। गेंदबाज यहाँ पर गेंदबाजी करेंगे, बल्लेबाज जय उनका सामने करने के लिए तैयार, जिन्होंने अभी अभी पहली गेंद पर छक्का लगाए। दूसरी गेंद इस ओवर की, 5 गेंदे शेष है। ओहो, अब यहाँ पर उसी तरह का स्ट्रोक लगाए, लेकिन वहां तो फील्डर मौजूद है। एक रन तो जरूर बचाया है, दूसरा रन तो लिया है। ये गेंद ट्रैवल होती लेकिन ये जय ने ये गेंद को देखा था और देखने के बाद आखिरी वक्त इस गेंद पर बल्ला घुमाया था। 2 रन जरूर मिलते हुए और इसी 2 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ कुल मिलाकर रन संख्या 45 रन। आगे याच्यावर डायल कर माझ्या याच्यावर। अब फिर एक बार गेंदबाजी करेंगे गेंदबाज इस बार। अब ये देखिए बहुत ही अच्छी गेंद पूरी तरह से बीट होते हुए यहां पर ये झटका, विकेट गिरता हुआ, म्यूजिक बजता हुआ। कम ऑन डीजे। कधी कधी खुन्नस असते, कधी कधी प्रेम होतं, तर कधी कधी अशा प्रकारचा धोका देखील होतो। आणि तशा प्रकारचा धोका मैदानात झालाय। 3 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी फक्त 6 धावांची गरज आहे। आणि महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा आपण सामना पाहतोय। जो सामना होतोय सलगर विरुद्ध MCC यांच्या दरम्यान, म्हणजेच मळणगावच्या दरम्यान। मळणगावचा या ठिकाणी विजयाचा प्रयत्न असणार आहे, कारण फक्त 3 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी एकूण 6 धावांची गरज आहे। नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानात येताना आपण पाहतोय, तो म्हणजे सचिन मात्र पाहूया कशा पद्धतीने या चेंडूचा सामना करतोय। आणि या चेंडूचा सामना करत असताना मात्र चेंडू टाकण्याची जबाबदारी असणार आहे ती सुभाषच्या खांद्यावरती। तोच सुभाष। 3 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 6 धावांची गरज असताना गोलंदाजी करणारे यष्टीरक्षक पहा, यष्ट्याला सरसवून उभा आहे। आता मात्र या चेंडूवरती जबरदस्त प्रहार आहे। चांगल्या प्रकारचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी। 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते। जर फेक अचूक झाली असती आणि अचूक पद्धतीने टाकली असती। तू फोन कर, मी तुला बोलतो रात्री 7 नंतर। दादा 7 नंतर, हा 2 बॉल 7 नंतर। 2 गेंदे शेष, 2 या ठिकाणी चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी फक्त 4 धावांची गरज असणार आहे। सुभाष मात्र या ठिकाणी गोलंदाजी करणार आहे। सुभाष पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतो। या षटकातला महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा चेंडू टाकण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती असणार आहे, तर खेळण्याची जबाबदारी असणार आहे ती फलंदाज सचिनच्या खांद्यावरती। तोच सचिन ज्याने आता 2 धावा घेतल्या, त्यानंतर पुढचा चेंडू सुरेख चेंडू आहे। मात्र या चेंडूवरती चांगल्या प्रकारचा प्रहार करता येत नाही आहे। त्या ठिकाणी लांगाचा क्षेत्ररक्षक येतोय। एकेरी धाव, ही एकेरी धाव निश्चितच महत्वाची असणार आहे। मात्र 1 धाव या चेंडूवरती दिले याचा निश्चितपणे आनंद असणार आहे तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या म्हणजेच MCC मळणगाव संघाकरिता। 1 चेंडू 3 धावांची गरज। जर इथून सामना बरोबरीत सुटला तर मात्र
सुपर ओव्हर जर सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर होईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. एक चेंडू 3 धावांची गरज, निश्चितच सामना रंगलाय. सामना मात्र होतोय तो सामना आहे अतिशय महत्वपूर्ण अशा प्रकारचा सामना. हे दोन्ही संघ सलगर विरुद्ध मळणगाव या ठिकाणी फलंदाजी करतोय. एक चेंडू 3 धावांची गरज, चेंडू मात्र या सौरभच्या हातात आहे. बरोबर या ठिकाणी महाकाली कलेक्शन गेट कडून निश्चितपणे मारा करणार आहे तो हा सुभाष पाहूया कशा पद्धतीने सलगरच्या वतीने ही गोलंदाजी करतो. एक चेंडू 3 धावांची गरज, महाकाली कलेक्शन एंड कडून मारा असणार आहे. या एंड कडून मारा करत असताना त्याला मात्र सामना करावा लागणार आहे. तो त्या समोर असणारा फलंदाज निश्चितच या चेंडूवरती जर सामना बरोबरीत सुटला तर मात्र सुपर ओव्हर होईल याची आपण नोंद घ्यायची. क्षेत्ररक्षण पांगवले जाते, यष्टीरक्षक देखील थोडासा मागे जातोय आणि त्यानंतर मात्र चेंडू टाकला जातोय. या चेंडूवरती निश्चितपणे प्रहार आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाव तर पूर्ण होणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, चांगली फेक तर होते आहे आणि फलंदाज या ठिकाणी निश्चितपणे धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. दुसरी धाव घेताना फलंदाज बाद होतोय. याचाच अर्थ या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणारा संघ विजयी ठरतो. आपण बरोबर नाणेफेकीच्या कक्षाकडे यायचं आहे. तिथून मॅन ऑफ द मॅच प्रशांत सर आपण आपल्या संघासह या ठिकाणी यायचंय. संघर्ष स्पोर्ट्स क्लब आपण विजयी झालात. विजयी झाल्यानंतर